जय गुरुदेव. बीज विरूढता करणी पातकाची होय हानी, अव्यक्त ज्ञान मुरुनी ज्ञानांगे दृढ होय. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी समाधी राजे मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातून सद्गुरुनाथानं शिष्याला बीज मंत्र दिल्यानंतर त्या बीज मंत्राच्या प्रभावानं शिष्याचा कर्ता भाव निघून जातो आणि कर्तेपणामुळं जे पाप पुण्य होतात त्या पाप पुण्यापासून तो शिष्य अलिप्त होतो. अव्यक्त ज्ञान मुरुनी, ज्या चराचरात भरलेला अव्यक्त चैतन्य स्वरूपाचं ते ज्ञान सद्गुरूच्या कृपेनं त्याच्या श्वासाश्वासात भिंत, प्रत्येक श्वास शिवमय होतो आणि मी आणि विश्व वेगळे नाही याची त्याला अनुभूती येते. माझ्या हृदयातला आत्मा जो शिव आहे तोच विश्व प्रपंच रूपानं विकसित झालेला आहे असं ज्ञान त्याचं दृढ होतं. म्हणजे एकदा दुधाचं तूप झाल्यावर ते तूप पुन्हा दूध होत नाही, तसं हा भक्त एकदा ज्ञान स्वरूप झाला, शिव स्वरूप झाला, त्या दृढ भावात तो स्थिर झाला की पुन्हा त्याच्यामध्ये जीवभाव येत नाही. असा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करूया. माऊली म्हणतात, बीज विरूढता करणी. येथे कान हे इंद्रिय नसून शब्द हे आकाश तत्वाचं गुण आहे. आकाश म्हणजे परमात्म्याचं स्वरूप सांगताना सदाशिव कैसा आहे जैसा महद आकाश पाहे, तसं हे शब्द ब्रह्म शिष्याच्या कानावर पडल्यानंतर ते हृदयामध्ये, त्याच्या शुद्ध अंतकरणामध्ये, जिथं शिष्याचा पूर्ण अहंकार गुरुचरणी समर्पित झालेला असतो, त्याच्या इच्छा सगळं संपलेले असतात, काम नाही झालो रिकामा पाही, असं त्याचं अंतकरण रिकामं झालेलं असतं. तिथं तो गुरुचा बोध रुजतो. त्याला सदाचार, सत्य, अहिंसा या धर्मनीतीचं पाणी मिळतं आणि ते बीज अंकुरित व्हायला लागतं. जसं जमिनीच्या पोटातील ओलाव्याशिवाय बी अंकुरत नाही, तसं संपूर्ण शरणागती गुरुच्या चरणी झाल्यावर जो हृदयामध्ये प्रेमाचा, भक्तीचा ओलावा निर्माण होतो, त्या ओलाव्यामध्ये गुरुचा बीज मंत्र रुजायला चालू होतो आणि पहिली तिथं ठिणगी पडते, मी कोण आहे याचा शोध सुरू होतो. पातकाची होय हानी. तो शुद्ध अंतकरणाचा शिष्य गुरुला विचारू लागतो, मी कोण आहे. त्यावेळेस गुरु महाराज सांगतात, त्या शिष्याचं क्रिया दीक्षेनं सदाचार, गणाचार, भ्रताचार, लिंगाचार, शिवाचार या पंचाचारानं आचरण शुद्ध झालेलं असतं. अष्टावरणानं भक्ती दृढ झालेली असते आणि षटस्थलाच्या अभ्यासानं त्याचं ज्ञान दृढ झालेलं असतं. असा शिष्य सद्गुरुनाथाला प्रश्न करतो, मी कोण आहे अप्पा. त्यावेळेस गुरु महाराज सांगतात, तू शिव आहेस.
मायेच्या प्रभावानं, अधोमायेच्या प्रभावानं तू स्वतःला 3.5 हाताचा देह मानू लागला आहेस. तू सर्व शक्तिमान, सर्व कर्ता शिव आहेस. तू ज्ञान स्वरूप आहेस. तू पूर्ण तृप्त आहेस. तू नित्य आहेस. तू सर्व व्यापक चैतन्य आहेस. चराचर विश्वामध्ये विकसित झालेलं तुझं आत्मस्वरूप आहे. तू आणि विश्व वेगळं नाही, सर्व काही शिवरूप आहे. असा बोध झाल्यानंतर या शिष्याचा मीपणाचा भाव निघून जातो. मी करता आहे म्हटल्यानंतर, मी करता हा अभिमान धरून चांगलं काम केलं तर पुण्य होतं आणि वाईट काम केलं तर पाप होतं. पण याचा शिवरूप दृष्टी झाली, शिवमय जीवन झालं. मी आणि विश्व वेगळे नाही, येथे कर्ता भाव संपून गेला. शिवाची शिवामध्येच लीला म्हणजे हे विश्व, असा त्याचा भाव दृढ झाला. त्याच्या देहाकडून पाप पुण्य होत नाही. म्हणून इथं माऊली म्हणतात, पातकाची होय हानी. जसे बी अंकुरताना स्वतःचे अस्तित्व संपवते, बी जमिनीत गाडून घेते, तसं हा शिष्य गुरुच्या चरणी स्वतःला समर्पित करतो, मीपणा समर्पित करतो. आणि मीपणा समर्पित केल्यानंतर शिवाय नमः, शिवाय नमः. नमः म्हणजे मी नाही, शिवाय म्हणजे तूच आहेस. केवळ तिथं शिवरूप उरतं आणि ज्ञानाचा अंकुर फुटतो आणि मी करता हा देहबुद्धीचा अहंकार नष्ट होतो. हा देहबुद्धीचा अहंकाराचा नाश हीच खऱ्या अर्थाने पातकाची हानी आहे. ज्या क्षणी द्वैत संपत, त्याच क्षणी कर्माची साखळी तुटते. मी वेगळा, तू वेगळा हा भेद आहे. हा भेद संपतो. सर्व देहामध्ये नटलेलं चैतन्य शिवच आहे आणि तो शिव मीच आहे. चराचर विश्व प्रपंच रूपानं नटलेलं परब्रह्म मीच आहे. असा बोध झाल्यानंतर त्याच्याशिवाय दुसरी वस्तू राहत नाही. त्याला करायचं काही प्रयोजन उरत नाही. त्याला काही मिळवायची इच्छा राहत नाही. त्याला काही गमवायची भीती राहत नाही आणि त्याची सर्व बंधनं तुटून जातात. अव्यक्त ज्ञान मोरुनी. अव्यक्त म्हणजे इंद्रियांना दिसत नाही. मनसी ब्रह्म कैसे असे, ते चर्मचक्षु ते न दिसे. डोळ्याला दिसत नाही, ते ज्ञानांजने पूर्ण प्रकाशे हृदय काशी ओ देवी. आणि हे जे ब्रह्म आहे, परा पश्चंती मध्यमा वैखरी निम्हाल्या वाचाचारी. ह्या चारी वाचा जिथं निम्हाल्या जातात, ते शब्दातही पकडल्या जात नाही. तो ब्रह्मस्वरूप गुरुच्या बोधानं तो होतो. सुरुवातीला ज्ञान हे बुद्धीच्या पातळीवर बाहेरून आलेले वाटते, पण गुरुमंत्राचा ध्यास, गुरुमंत्राचा जप, गुरुनं दिलेलं शिवाय नमः नाम, हे नाम इतकं त्याच्या जाणीवेत उतरतं. प्रत्येक श्वासात शिवाय नमः, शिवाय नमः. शिवच त्याचं चालणं, बोलणं, वागणं, खाणं, पिणं सर्व काही शिवमय होतं. त्याच्या रक्ता मांसात ते मूर्त. आता ज्ञान आणि हा ज्ञान घेणारा आणि ज्ञान घेण्याची प्रक्रिया, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे वेगळे राहत नाही. त्रिपुटी संपून जाते आणि या शिष्याची वाटचाल सहज समाधीकडे होते, जिथे जाणीव स्वतःच्या मूळ स्वरूपात विरघळून जाते. जाणूनी तेचे होईजे, झालेपणाचा आठव आटीजे.
जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे, तेची विज्ञान दे ओ देवी. ज्ञानांगे दृढ होय. इथं ही अद्वैत स्थिती आहे. येथे साधक ज्ञानाचा विचार करत नाही, कारण जे घ्यायचं ज्ञान आहे ते ज्ञान स्वरूप तोच झालेला असतो. तो स्वतःच ज्ञान बनतो. दृढ होय म्हणजे आता त्याला पुन्हा अज्ञान रूपी माया आणि तिचे पंचकंचुके, कला, विद्या, राग, काल आणि नियती हे पंचकंचुके त्याला मर्यादित करू शकत नाहीत. एकदा लोखंडाचे सोने झाल्यावर पुन्हा त्या सोन्यावर गंज चढत नाही. तद्वतच ज्याचं मन, ज्याची बुद्धी शिवस्वरूपामध्ये लीन झाली आहे, त्याची संपूर्ण अस्तित्वच ज्ञानाचे अंग होते. तो चालता बोलता शिव होतो. या ओवीतून माऊली सांगतात, अध्यात्म ही केवळ वाचण्याची गोष्ट नाही, तर ती होण्याची प्रक्रिया आहे. स्वतःला आपल्याला शिव व्हायचं आहे. आपली इच्छा म्हणजे शक्ती आहे. आपला संकल्प म्हणजे सदाशिव तत्व आहे. आणि मी आणि हे विश्व वेगळे नाही ही जाणीव म्हणजे शुद्ध विद्या तत्व आहे. या शुद्ध विद्या तत्वाला ही शुद्ध विद्या प्रदान करणारे आपले सद्गुरुनाथ आहेत. त्या सद्गुरुनाथाच्या शब्दावर विश्वास ठेवून माया काय आहे, परामाया जी ईश्वराकडे घेऊन जाते, जिच्यामध्ये स्वार्थ नसतो, ज्या इच्छेमध्ये ती परामाया असते. आणि ज्या इच्छेमध्ये स्वार्थ असतो ती माया अपरामाया असते. ती संसारात गुंतवते, रसातळाला घेऊन जाते. तर गुरुचा बोध हा शुद्ध विद्या आहे. हा बोध घेऊन मायेचे स्वरूप, पंचकंचुकाचे स्वरूप, प्रकृतीचे स्वरूप, अंतकरणाचे स्वरूप, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत, पंच विषय, हे 36 तत्वाचं विश्व, हे 36 तत्वाचा हा पिंड आपल्याला सद्गुरूच्या बोधानं शिवरूप करायचा आहे. हा शिवयोग साधना आहे. हाच उपदेश माऊली आपल्या शिवयोग शास्त्र ग्रंथामध्ये भक्तस्थलापासून ऐक्यस्थलापर्यंत, पिंडस्थलापासून ज्ञानशून्य स्थलापर्यंत 101 स्थलावर राष्ट्रसंत परमपूज्य आप्पा यांनी शिवयोग शास्त्र हा महान ग्रंथ जो जीवाला शिव करणारा आहे, या ग्रंथाचं पाठ गुगल मीटवर चालू आहे. कुणा साधकांना हे गुरुनं लिहिलेलं ज्ञान, गुरुनं केलेला या शिवयोग शास्त्र ग्रंथातला बोध श्रवण करायचा असेल, गुरु माऊलीची मानस पूजेचा आनंद घ्यायचा असेल आणि माऊलीच्या चरणाजवळ बसून शिवयोग शास्त्र श्रवण करायची इच्छा असेल तर दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 5:30 ते 6:30 परमपूज्य आप्पांची मानस पूजा आणि शिवयोग शास्त्र ग्रंथाचं गुरुमुखानं श्रवणाचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या गुगल मीटची लिंक देत आहे. आपण सद्भक्तांनी या शिवयोग शास्त्र श्रवणाच्या ज्ञान गंगेत श्रवण करून आपलं जीवन शिवरूप करावं. ओम शांती शांती शांती.